तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण 11वी सायन्स फिजिक्स आणि 12वी सायन्स फिजिक्स म्हणजे जे की JEE नीट आणि ज्या काही एंट्रन्स एक्झामिनेशन आहेत या एंट्रन्स एक्झाम साठी अत्यंत महत्त्वाचा सिलेबस आहे फिजिक्सचा। आणि विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स हा आपल्या जीवनाचा सुद्धा अविभाज्य घटक तर आहेच आणि फिजिक्स शिवाय आपले जीवन सुद्धा परिपूर्ण नाहीये, कारण डे टू डे लाईफ मध्ये जे काही फिनॉमिना घडतात ते फिजिक्सशी रिलेटेडच आहेत। आणि फिजिक्स वरच तुमचं JEE तुम्ही एक्झाम म्हटलात तर तुमचं स्कोरिंग आहे ते फिजिक्सशी अवलंबून आहे आणि फिजिक्सला तुमचं मॅथ्सचं टच पाहिजे। त्यामुळे जर तुम्हाला JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स मध्ये, स्पेसिफिकली मी ॲडव्हान्स मध्ये म्हणेन, जर तुम्हाला चांगला रँक पाहिजे असेल तर तुम्हाला फिजिक्स शिवाय पर्याय नाही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीचा जो पहिला टॉपिक आहे त्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे मोशन इन अ प्लेन। तर मोशन इन अ प्लेन कितवीचा टॉपिक आहे तो? इयत्ता 11वी सायन्सचा मोशन इन अ प्लेन हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यातला पहिला जो फॉर्म्युला आहे त्या पहिल्या फॉर्म्युलाचं नाव काय आहे? एव्हरेज वेलोसिटी। बरोबर आहे, पहिल्या फॉर्म्युलाचं नाव आहे एव्हरेज वेलोसिटी। मग आता एव्हरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला काय? तर टोटल डिस्प्लेसमेंट। एव्हरेज वेलोसिटी काय असते? टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम इंटरवल। एव्हरेज वेलोसिटी काय असते? टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम इंटरवल। विद्यार्थी मित्रो बघा की एव्हरेज वेलोसिटी इज आल्सो एक्सप्रेस्ड बाय v एव्हरेज। तर एव्हरेज वेलोसिटी कशी असते? एव्हरेज वेलोसिटी इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम इंटरवल। सो v average is equal to x2 bar minus x1 bar upon t2 minus t1। तर विद्यार्थी मित्रो v average काय असतो? एव्हरेज वेलोसिटी is equal to टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम इंटरवल। त्यानंतर v average bar is equal to x2 bar minus x1 bar upon t2 minus t1। पुढचा जो फॉर्म्युला आहे तो पुढचा फॉर्म्युला आहे इंस्टंटेनियस वेलोसिटी। पुढचा फॉर्म्युला कोणता आहे? इंस्टंटेनियस वेलोसिटी। आता विद्यार्थी मित्रो, या v च्या डोक्यावरती एक शॉर्टकट तुम्ही बाण का दिला, बाण का दाखवला? कारण हे बाण दाखवण्याचं रीजन आहे की ती वेलोसिटी आहे आणि वेलोसिटी कोणती क्वांटिटी असते? वेक्टर क्वांटिटी असते, म्हणजे त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची सुद्धा काय असते? गरज असते। इंस्टंटेनियस वेलोसिटीचा काय फॉर्म्युला आहे? तर v बार म्हणजे v एव्हरेज इज इक्वल टू बघा किंवा इंस्टंटेनियस वेलोसिटी। आता आपली एव्हरेज वेलोसिटी झाली, इंस्टंटेनियस वेलोसिटीचा फॉर्म्युला काय? तर v बार इज इक्वल टू लिमिट डेल्टा t टेंड्स टू 0 इनटू ब्रॅकेट डेल्टा x बार डिवाइडेड बाय डेल्टा t इज इक्वल टू dx अपॉन dt किंवा dx बार अपॉन dt। विद्यार्थी मित्रो, हा जो डेल्टा ट्रायंग्युलर डेल्टा असतो किंवा तो कशासाठी आपण वापरतो? तर एव्हरेज साठी। नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो, एव्हरेज चेंज करण्यासाठी आपण काय वापरतो? तर डेल्टा वापरतो। आणि d बाय dx म्हणजे काय? तर डेरिव्हेटिव्ह आहे, तो कशासाठी वापरतो आपण? तर इंस्टंटेनियस चेंज काढण्यासाठी। तर विद्यार्थी मित्रो, या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय आणि याच्या पुढच्या भागामध्ये आपण हे पुढचे याचे फॉर्म्युला आहेत ते डिस्कस करणार आहोत। धन्यवाद।